फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन चॅप्टर पाहतोय आपण. तर फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे फॉर्म आपण पाहिलेले आहेत. तर फर्स्ट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी कुठला होता? सोल प्रोप्रायटरशिप. सेकंड फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी कुठला होता? जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. सोल प्रोप्रायटरशिपमध्ये पाहिले त्या ठिकाणी सिंगल इंडिव्हिज्युअल्स पर्सन त्या ठिकाणी तो बिझनेस मॅनेज करत असणार आहे. आणि जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये हिंदू फॅमिलीमधले सर्व मेंबर त्या ठिकाणी बिझनेस करतायत. आणि त्या बिझनेस ऑर्गनायझेशन फॉर्मचा थर्ड पॉईंट आहे त्या ठिकाणी तर पार्टनरशिप फ्रेम. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत तर पार्टनरशिप म्हणजे काय नेमकं. पार्टनरशिप हा बिझनेस ऑर्गनायझेशनच्या कशा टाईपचा फॉर्म असणार आहे तर पाहू. अ पार्टनरशिप इज कन्सिस्ट ऑफ 2 or more individuals in business together. पार्टनरशिपमध्ये काय पाहिजे आपल्याला तर पार्टनरशिप मीन्स व्हॉट. तर पार्टनरशिप कशाने तयार झालेली. पार्टनरशिपमध्ये काय काय असणार आहे. अ पार्टनरशिप कन्सिस्ट 2 or more individuals. पार्टनरशिपमध्ये काय असणार आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल्स मिळून एखादा बिझनेस करत असणार आहेत. आणि त्या बिझनेसला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर पार्टनरशिप बिझनेस. and this partnership business is the form of business organization. पहा अजून एकदा डेफिनेशन सांगतो. पार्टनरशिप मीन्स काय तर पार्टनरशिप इज कन्सिस्ट 2 or more individuals in बिझनेस टुगेदर. म्हणजे एखादा बिझनेस करत असताना त्या बिझनेसमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल असणार आहेत. आणि त्याला त्या बिझनेसला किंवा त्या फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनला काय नाव दिलेलं आहे तर पार्टनरशिप फ्रेम्स. त्यानंतर पहा द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. ही कुठल्या ॲक्टनुसार पार्टनरशिप फ्रेम तयार झालेली. द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. म्हणजे 1932 मध्ये इंडियन पार्टनरशिप फ्रॉम असा त्या ठिकाणी एक ॲक्ट निघाला. आणि त्या ॲक्टनुसार त्या ठिकाणी वेगवेगळे बिझनेस करण्यासाठी पार्टनरशिप ही कन्सेप्ट यूज केली जाते. फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये पार्टनरशिप फ्रॉम हा यूज केला जातो. आणि त्यामधून 2 किंवा 2 पेक्षा जास्त पर्सन त्या ठिकाणी बिझनेस करू लागले. ॲक्ट 1932. तर नेक्स्ट पाहू आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पार्टनरशिप. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे त्याचं. द मिनिमम 2 मेंबर ऑफ पार्टनर अँड मॅक्झिमम 20 पार्टनर. त्याच्यामध्ये किती पार्टनर असणार आहेत तर मिनिमम 2 म्हणजे कमीत कमी 2 मेंबर त्या ठिकाणी पार्टनर असणार किंवा जास्तीत जास्त 20 पार्टनर त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असणार. कुठल्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप बिझनेसमध्ये. कुठल्या कायद्यानुसार ॲक्ट ऑन इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. नेक्स्ट द रिलेशन बिटवीन द पार्टनर इज क्रिएट इन द फॉर्म ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे त्या ठिकाणी जे काय रिलेशन असणार आहे कोणाचं तर पार्टनरचं तर ते कसं क्रिएट होतं तर त्या ठिकाणी फॉर्म ऑफ कॉन्टॅक्ट. त्यानंतर रिटर्न कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज द पार्टनरशिप डीड. म्हणजे त्या ठिकाणी जे काय रिलेशन बिटवीन पार्टनरचं जे काय रिलेशन क्रिएट होतं ते कसं होतं तर फॉर्म ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे त्या ठिकाणी एखादा बिझनेस उभा केलेला आहे बिझनेस पार्टनरशिपमध्ये. त्या ठिकाणी बिझनेस करत असताना एक रिलेशन क्रिएट होते. ते रिलेशन कशा पद्धतीने क्रिएट होते तर त्या ठिकाणी वेगवेगळे कॉन्टॅक्ट होत आहेत. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होते तर रिलेशन क्रिएट होते. आणि ते क्रिएट झालेलं जे काय रिटर्न कॉन्टॅक्ट असणार आहे त्या रिटर्न कॉन्टॅक्टला काय म्हटलेलं आहे पार्टनरशिप डीड. हे सेकंड कॅरेक्टर. फर्स्ट त्या ठिकाणी काय तर त्याच्यामध्ये मिनिमम 2 मेंबर असणार आहेत. मॅक्झिमम 20 पार्टनर असणार आहेत. सेकंड त्याच्यामध्ये रिलेशन फॉर्म होतंय. कसं होतंय तर कॉन्टॅक्टमुळं होतंय. आणि जे काय रिटर्न कॉन्टॅक्ट असणार आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे तर पार्टनरशिप डीड. त्यानंतर द फ्रेम पार्टनर मीन्स द फ्रेम. म्हणजे फ्रेम कोणाला म्हटलंय तर ठिकाणी जे काय पार्टनर असणार आहेत त्यांनाच फ्रेम म्हटलेलं आहे. द प्रॉफिट इज डिवायडेड इन एनी द रेशो ॲज ॲग्रीड. म्हणजे त्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये जर प्रॉफिट त्या ठिकाणी मिळालं तर ते प्रॉफिट कशा पद्धतीने डिव्हाइड केलं जातं त्याचा एक रेशो असेल की जो रेशो त्या ठिकाणी दोघांनाही ॲग्री होणार आहे. आणि तो रेशो यूज करून त्या ठिकाणी ते प्रॉफिट त्या ठिकाणी डिव्हाइड केलं जाणार आहे. त्यानंतर नो पार्टनर कॅन सेल किंवा ट्रान्सफर इंटरेस्ट फॉर फ्रेम एनीवन विदाऊट कॉन्स्टंट फॉर अदर पार्टनर्स. म्हणजे पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस असेल काही व्यवहार करायचा असेल तर विदाऊट
अदर पार्टनर म्हणजे अदर पार्टनरच्या शिवाय तो बिझनेसचा व्यवहार त्या ठिकाणी करू शकत नाही. मग कॅरेक्टरिस्टिक्समध्ये फर्स्ट काय आहे, मिनिमम 2 मेंबर पार्टनर्स, मॅक्झिमम 20 मेंबर पार्टनर्स. रिलेशन त्याच्यामध्ये तयार होते कशामुळं, तर कॉन्टॅक्टमुळं त्या ठिकाणी. आणि दिस कॉन्टॅक्ट आर कॉल्ड ॲज द पार्टनरशिप डीड. द फ्रेम मीन्स पार्टनर्स आणि पार्टनर्स मीन्स फ्रेम अँड द प्रॉफिट इज डिवायडेड रेशो ॲज ॲग्रीड. आणि नो पार्टनर कॅन ट्रान्सफर एनी बिझनेस एनी विदाउट इन्फॉर्मेशन फॉर द अदर पार्टनर. दिस आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पार्टनरशिप. त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेज पाहणार आहोत. कशाचे, पार्टनरशिपचे जे काय ॲडव्हान्टेज असणार आहेत, वेगवेगळे त्याचे फायदे काय असणार आहेत. पार्टनरशिप बिझनेस जर पार्टनरशिपमध्ये केला, पार्टनरशिप म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र आल्या, बिझनेस केला, तर त्याचे त्या ठिकाणी फायदे काय होणार आहेत, त्याचे ॲडव्हान्टेज काय असणार आहे. फर्स्ट, इझी फॉर्मेशन. म्हणजे एखादा बिझनेस फॉर्म करायचा असेल तर 2 किंवा 2पेक्षा जास्त 20 व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येऊ शकतात. मग बिझनेस फॉर्म केला, वेगवेगळ्या आयडिया त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतात. मग फॉर्मेशन इझी होऊ शकतं. मग फर्स्ट काय लक्षात ठेवणार त्या ठिकाणी, इझी फॉर्मेशन. त्यानंतर सेकंड इज लार्ज रिसोर्स. म्हणजे त्या रिसोर्स लार्ज म्हणजे काय सांगायचे त्या ठिकाणी, जो काही बिझनेसमधून सोर्स मिळणार आहे तुम्हाला, हा बिझनेस पार्टनरशिपमध्ये असणार आहे. पार्टनरशिपमध्ये बिझनेस असणार आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तो काय सोर्स असणार आहे, तुमचा इन्कम सोर्स तो कसा असणार आहे, जास्त असणार आहे. त्यानंतर शेअरिंग ऑफ रिस्क. जर बिझनेसमध्ये दुर्दैवाने काही रिस्क अवेलेबल झाली, काही रिस्क आली, तर ती शेअर होणार आहे. मनी त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले असणार आहे आणि लॉस झाला तर तो लॉस जितके त्या ठिकाणी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट असणार आहे सर्वांचा तो लॉस होणार आहे. त्यामुळे शेअरिंग ऑफ द रिस्क. त्यानंतर बेटर मॅनेजमेंट अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन. त्याचं त्या ठिकाणी जे काही मॅनेजमेंट असणार आहे ते मॅनेजमेंट एकदम बेटर असणार आहे, व्यवस्थित असणार आहे. नो कोऑपरेट इन्कम टॅक्स. म्हणजे जो काही इन्कम टॅक्स असणार आहे तो त्या कोऑपरेट होणार नाही आहे. सब्जेक्ट टू फ्युअर रेग्युलेशन ॲज कम्पेअर टू द कंपनी. म्हणजे त्यांचं जे काय रेग्युलेट असणार आहे, वेगवेगळे रेग्युलेशन रूल असणार आहेत, तर कंपनीपेक्षा त्या ठिकाणी व्यवस्थित असणार आहे. त्या ॲडव्हान्टेजमध्ये आपण कुठले कुठले ॲडव्हान्टेज पाहिलं. फर्स्ट ॲडव्हान्टेज कुठलं होतं त्या ठिकाणी, इझी फॉर्मेशन. सेकंड कुठलं होतं, लार्ज रिसोर्सेस. थर्ड कुठलं होतं त्या ठिकाणी, शेअरिंग ऑफ रिस्क. त्यानंतर फोर्थ होतं बेटर मॅनेजमेंट अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन. त्यानंतर होतं नो कोऑपरेट इन्कम टॅक्स. आणि लास्ट होतं त्या ठिकाणी बिझनेस ऑफ फ्युअर रेग्युलेशन ॲज कम्पेअर टू कंपनीज. त्यानंतर डिसॲडव्हान्टेज ऑफ द पार्टनरशिप. पार्टनरशिप बिझनेसचे डिसॲडव्हान्टेज पाहू. तर फर्स्ट इज अनलिमिटेड लायबिलिटीज. त्या ठिकाणी जे काय लायबिलिटी असणार आहेत त्या अनलिमिटेड असणार आहेत. अधिकार जे काय असणार ते अनलिमिटेड असणार आहे. लिमिटेड लाईफ. त्या बिझनेसची जी काय लाईफ असणार आहे ती कशी असणार आहे, लिमिटेड असणार आहे, कमी असणार आहे. डिफिकल्ट टू द रिस्क कॅपिटल. म्हणजे ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येणार आहे आपल्याला, जी काही गुंतवणूक असणार आहे ती सुद्धा कशी असणार आहे, डिफिकल्ट असणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी असणार आहेत. चान्सेस ऑफ द डिस्पट्स. म्हणजे वेगवेगळे लॉस होण्याचे सुद्धा त्या ठिकाणी चान्स असणार आहेत. पण डिसॲडव्हान्टेजमध्ये काय पाहिलं आपण, तर अनलिमिटेड लायबिलिटीज, लिमिटेड लाईफ, डिफिकल्ट टू द रिस्क कॅपिटल अँड चान्स ऑफ द डिस्पेट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनी काय कन्सेप्ट आहे आपण पाहणार आहोत. फर्स्ट पाहिलं आपण सोल प्रोप्रायटरशिप. सेकंड पाहिलं त्या ठिकाणी जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. थर्ड त्या ठिकाणी पाहिलं पार्टनरशिप. आणि आता पाहणार आहोत जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनी मीन्स हॉट. द जॉईंट स्टॉक कंपनी इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन. ह्या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये काय असणार आहे, तर वेगवेगळे असोसिएशन त्या ठिकाणी एकत्र आलेले असणार आहेत आणि जॉईंट स्टॉक कंपनी कन्सिस्ट झालेली, फॉर्म झालेली. म्हणजे लक्षात काय ठेवणार आहे ह्याच्यामध्ये, तर जॉईंट स्टॉक कंपनी इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन ऑफ पीपल हू कंट्रीब्यूट मेनी टू कॅरी ऑन बिझनेस. म्हणजे एखादा बिझनेस करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे पर्सन एकत्र येणार आहेत, वेगवेगळ्या असोसिएशनचे लोक एकत्र येणार आहेत आणि ते लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी बिझनेस फॉर्म करणार आहेत. आणि त्या बिझनेसला, त्या फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनला आपण काय म्हणतोय, जॉईंट स्टॉक कंपनी
द जॉईंट स्टॉक कंपनी इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन. त्याच्यामध्ये कसं असणार आहे, व्हॉलेंटरी असोसिएशन असणारे पीपलचं हू कंट्रीब्यूट मेनी टू कॅरी द बिझनेस. म्हणजे एखादा बिझनेस कॅरी करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे पर्सन असोसिएशन होणार आहे, ते एकत्र येणार आहेत वेगवेगळ्या व्हॉलेंटरी असोसिएशनचे पर्सन, आणि त्याला काय म्हटलेलं आहे, जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये नेक्स्ट पाहणार आहोत त्याचे कॅरेक्टर ट्रिक्स. तर फर्स्ट इट इज द कन्सिडरेट ॲज सेपरेट लिगल एंटिटीज. त्या ठिकाणी जे काही एंटिटी असणार आहे त्या बिझनेसमध्ये, जे काही वेगवेगळे पॉईंट असणार आहेत ते कसे असणार आहेत, कन्सिडर ॲज सेपरेट लिगल. म्हणजे वेगवेगळे असोसिएशनचे त्या ठिकाणी पीपल एकत्र आल्यानंतर त्याचे जे काही छोटे छोटे पॉईंट असणार आहेत, एंटिटी असणार आहेत, ते सेपरेट असणार आहेत. त्यानंतर इट कम टू फॉर्मेशन आफ्टर ऑल फॉर्मेशन अंडर. म्हणजे त्याचे त्या ठिकाणी जे काय फॉर्मेशन असणार आहे त्या बिझनेसमध्ये, जे काही तयार होणार आहे, जे काय फॉर्म होणार आहे, तर ऑल फॉर्मॅलिटीज त्या फॉर्मेशनच्या ह्या अंडर असणार आहेत. कशाच्या, तर द इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. म्हणजे 1956 इंडियननी एक रूल्स काढला होता कंपनीशी रिलेटेड, आणि त्या रूल्सला कंप्लीट करून त्या ठिकाणी जे त्याचे काही वेगवेगळे फॉर्मेशन असणार आहेत ते फॉर्मेशन डिपेंड असणार आहेत. मग काय सांगितले, द कम्स इन टू द फॉर्मेशन आफ्टर फॉर्मॅलिटीज. ज्या काही फॉर्मॅलिटी असणार आहेत त्या बिझनेसचं, तर त्या फॉर्मॅलिटी पूर्ण कशावर डिपेंड असणार आहेत, तर इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. त्यानंतर मॅनेजमेंट अँड ओनरशिप इज कम्प्लिटली सेपरेटेड. त्या ठिकाणी त्या बिझनेसची जी काही मॅनेजमेंट असणार, त्या ठिकाणी त्या बिझनेसचं जी काय ऑनरशिप असणार आहे ती कशी असणार आहे, तर कम्प्लिटेडली सेपरेट असणार आहे. त्यानंतर कॅपिटल इज रेजिस्ड थ्रू द शेअर्स विच आर द ट्रान्सफरसेबल. त्या ठिकाणी जे काही कॅपिटल असणार आहे, शेअर असणार आहे, ते कसे असणार आहे, म्हणजे ट्रान्सफर होणार आहेत. पण कॅरेक्टर ट्रिक्समध्ये आपण काय पाहणार आहोत, तर फर्स्ट काय, तर दे आर द सेपरेट लिगल एंटिटी. त्याच्यामध्ये जे काही कन्स्ट्रीब्यूट होणार आहे ती लिगल एंटिटी कशी असणार आहे, सेपरेट असणार आहे. सेकंड काय, कम इन टू फॉर्मेशन आफ्टर ऑल फॉर्मॅलिटी अंडर इंडियन कंपनी ॲक्ट 1956. म्हणजे जे काही त्याच्या फॉर्मॅलिटी असणार आहे त्या पूर्ण फॉर्मॅलिटी कशावर डिपेंड असणार आहेत, तर एक रूल्स असणार आहे इंडियन कंपनीचा 1956 कम्प्लिटेड झालेला. आणि मॅनेजमेंट किंवा ओनरशिप आर कम्प्लिटली सेपरेटेड असणार आहे. तसं जे काय कॅपिटल असणार आहे ते कॅपिटल शेअर आर ट्रान्सफर होणार आहे, ट्रान्सफरसिबल असणार आहे. हे झाले त्याचे कॅरेक्टर ट्रिक्स. त्यानंतर ॲडव्हान्टेज ऑफ अ ऑपरेशन, त्याचे ॲडव्हान्टेज आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट त्याचं ॲडव्हान्टेज काय असणार त्या बिझनेसचं, लिमिटेड लायबिलिटीज ऑफ द शेअर होल्डर किंवा प्रमोटर. त्या ठिकाणी तो बिझनेस जो काय प्रमोट करतोय, तो जो काही शेअर होल्डर असणार आहे त्याच्यामध्ये त्या बिझनेसमध्ये, तर तो शेअर होल्डर किंवा प्रमोटर लिमिटेड लायबिलिटीज असणार आहेत त्याचे, म्हणजे कमीत कमी अधिकार त्या ठिकाणी लायबिलिटीज त्या ठिकाणी त्याला असणार आहेत. सेकंड, कॅन इझिली रेजिस्ट द कॅपिटल. म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट जे काय असणार आहे तो इझिली त्या ठिकाणी घेऊ शकतो. हॅव अ अनलिमिटेड लाईफ. त्या बिझनेसची लाईफ कशी असणार आहे, अनलिमिटेड असणार आहे. आणि इझी ट्रान्सफर ऑफ अ ओनरशिप. जे काय ओनरशिप असणार आहे ती इझिली त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे. मग ॲडव्हान्टेज कुठले कुठले पाहिले. फर्स्ट मेन इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज, लिमिटेड लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर किंवा प्रमोटर. सेकंड काय होतं, कॅन इझिली रेजिस्ट कॅपिटल, हॅव अनलिमिटेड लाईफ, इझी टू ट्रान्सफर ओनरशिप. हे ॲडव्हान्टेज लक्षात ठेवायचे. डिसॲडव्हान्टेज काय असणार त्या बिझनेसचे. फर्स्ट इज फॉर्मेशन इज नॉट इझी. त्या ठिकाणी तो बिझनेस फॉर्म होणं सोपं नाही. का, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या असोसिएशनचे लोक एकत्र झालेले आहेत, वेगवेगळ्या आयडिया, वेगवेगळे विचार त्या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे ते फॉर्मेशन इझी नसणार आहे. एक्सेसिव्ह द गव्हर्नमेंट रेग्युलेशन. त्याच्यामध्ये वेगवेगळे गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन असणार आहे, त्या रूल्सच्या अंडर त्या ठिकाणी तो बिझनेस हँडल करायचा आहे. सब्जेक्ट टू कोऑपरेट टॅक्स अँड डिवायडेड द टॅक्स. त्या ठिकाणी 2 टॅक्स असणार आहेत, सब्जेक्ट कोऑपरेटिव्ह टॅक्स आणि डिवायडेड टॅक्स. त्यानंतर डेली इन द पॉलिसी डिसिजन. पॉलिसीचे वेगवेगळे डिसिजन त्या ठिकाणी असणार आहेत. कंट्रोल बाय अ ग्रुप. त्या ठिकाणी ग्रुपमध्ये बिझनेस असणार आहे, त्यामुळे तो बिझनेस कसा कंट्रोल केला जाणार आहे, तर ग्रुपमध्येच. आणि डिसॲडव्हान्टेजमध्ये काय डिसॲडव्हान्टेज असणार आहे. फर्स्ट इज फॉर्मेशन इज नॉट इझी. सेकंड इज एक्सेसिव्ह गव्हर्नमेंट रेग्युलेशन. थर्ड इज सब्जेक्ट टू कोऑपरेट टॅक्स अँड डिवायडेड टॅक्स. त्यानंतर डेली इन पॉलिसी. नेक्स्ट इज डिसिजन.
कंट्रोल बाय अ ग्रुप. त्यानंतर 2 टाईप ऑफ द कोऑपरेशन. त्यानंतर 2 टाईप असणार आहेत. तर फर्स्ट टाईप असणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये प्रायव्हेट कंपनी आणि त्याच्यामध्ये सेकंड टाईप असणार आहे पब्लिक कंपनी. जो काय आपण बिझनेस पाहतोय त्याच्यामध्ये 2 टाईप असणार. फर्स्ट टाईप असणार आहे प्रायव्हेट कंपनी आणि सेकंड टाईप असणार त्याच्यामध्ये पब्लिक कंपनी. म्हणजे हे काय जे काय कॉर्पोरेशन असणार आहे हे कॉर्पोरेशन त्या ठिकाणी 2 कंपनीमध्ये डिवाइड होणार आहे. प्रायव्हेट कंपनी फर्स्ट असणार आहे, सेकंड त्याच्यामध्ये पब्लिक कंपनी असणार आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये काय असणार आहे पाहू आपण. तर क्लोजली हिट्स बाय फ्यू पीपल. त्याच्यामध्ये जे काही क्लोजली रिलेटेड पीपल असणार आहेत प्रायव्हेट कंपनीमध्ये, तर फक्त ओनली यू कन्सिस्ट किंवा ओनली वर्क फॉर द क्लोजली हिड बाय द फ्यू पीपल. सेकंड मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 15 शेअर होल्डर. कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 15 शेअर होल्डर त्यामध्ये असणार आहेत. कशामध्ये? प्रायव्हेट कंपनीमध्ये. त्यानंतर स्टॉक कॅनॉट बी ट्रेड ऑन एक्सचेंज. प्रायव्हेट इक्विटी कॅनॉट बी रजिस्टर. त्या ठिकाणी जो काय स्टॉक असेल कॅनॉट बी एक्सचेंज, तो एक्सचेंज होत नाही किंवा प्रायव्हेट इक्विटी कॅनॉट बी रजिस्ट किंवा जी काही प्रायव्हेट इक्विटी असेल ती सुद्धा रजिस्ट होत नाही आहे. लेस रेग्युलेशन ॲज कम्पेअर टू द पब्लिक कंपनी. ह्याच्यामध्ये जे काही रेग्युलेशन असणार आहेत कमी असणार आहेत. प्रायव्हेट कंपनीमध्ये रेग्युलेशन कमी असणार आहेत पब्लिक कंपनीमध्ये. कारण पब्लिक कंपनीमध्ये त्या ठिकाणी मोठी कंपनी असणारी जास्त रूल्स रेग्युलेशन असणार आहेत. प्रायव्हेट कंपनीमध्ये काय लक्षात ठेवायचं? फर्स्ट लक्षात ठेवायचं क्लोजली हिल्स बाय फ्यू पीपल, minimum 2 and maximum 15 shareholder, stock cannot traded on exchange and private equity cannot resist less regulation and compared to the public company. आणि सेकंड आपला पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे त्या ठिकाणी पब्लिक कंपनी. पब्लिक कंपनीमध्ये काय पाहू? द स्टॉक आर हेल्ड अ लार्ज नंबर ऑफ पीपल. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? नावातच त्या ठिकाणी कंपनी अर्थ आहे. फर्स्ट इज पब्लिक कंपनीमध्ये काय सांगितलं त्या ठिकाणी पब्लिक कंपनीमध्ये काय तर स्टॉक हिल्ड बाय द लार्ज मेंबर किंवा लार्ज नंबर ऑफ मेंबर. त्यामध्ये काय असणार आहेत? लार्ज नंबर मेंबर असणार, जास्तीत जास्त पीपल त्यामध्ये प्रमोट करणार आहेत, हेल्प करणार. मिनिमम 7 शेअर होल्डर अँड नो लिमिट फॉर मॅक्झिमम. त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये लिमिट होतं 20. ही तर लिमिट नाही. कमीत कमी 7 शेअर होल्डर असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पण त्या ठिकाणी शेअर होल्डर असले तरी चालतं. त्यानंतर कॅन लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज अँड कॅन गो पब्लिक. ह्याच्यामध्ये स्टॉक एक्सचेंज करू शकता, तो स्टॉक पब्लिकमध्ये जाऊ शकतो. हॅव फॉलो मेनी लॉ रिगार्डेड द बोर्ड कॉम्पोजिशन अँड एजीएम. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे लॉ यूज करून त्या ठिकाणी हा बिझनेस ही कंपनी ही पब्लिक कंपनी त्या ठिकाणी चालू शकतो. तर पब्लिक कंपनीमध्ये काय लक्षात ठेवायचे? तर फर्स्ट इज स्टॉक आर हिल्ड बाय द लार्ज नंबर ऑफ पीपल. ह्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ पीपल असणार आहेत, जास्तीत जास्त पीपल असणार आहेत. मिनिमम 7 शेअर होल्डर असणार आहेत, मॅक्झिमम किती पण शेअर होल्डर असणार आहेत. कॅन लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज, त्यामध्ये स्टॉक एक्सचेंज करू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय अजून फॉलो मेनी लॉ, वेगवेगळे जे काय लॉ असणार आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये फॉलो करणार आहेत. पण रिगार्डेड ऑफ द बोर्ड कॉम्पोजिशन अँड एजीएम किंवा बोर्ड कॉम्पोजिशनच्या डिपेंडवर वेगवेगळे लॉ त्या ठिकाणी फॉलो करू शकतायत. मग ह्यामध्ये 2 कंपनी पाहिल्या आपण. त्यामध्ये फर्स्ट पाहिली प्रायव्हेट कंपनी, सेकंड पाहिली पब्लिक कंपनी. प्रायव्हेट कंपनीमध्ये फर्स्ट पाहिले क्लोजली हेल्ड्स फॉर फ्यू पीपल, म्हणजे क्लोज पीपल असणार आहेत. पब्लिक कंपनीमध्ये लार्ज पीपल असणार आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 किंवा 15 शेअर होल्डर असणार आहेत. ह्याच्यामध्ये 7 किंवा 7पेक्षा जास्त किती पण शेअर होल्डर असणार आहेत. ह्याच्यामध्ये स्टॉक कॅनॉट एक्सचेंज, ह्याच्यामध्ये स्टॉक एक्सचेंज होऊ शकतो. ह्याच्यामध्ये लेस रेग्युलेशन असणार आहेत, ह्याच्यामध्ये जास्त रेग्युलेशन असणार आहेत. ब्रॉड कंपोजिशनमध्ये त्यामध्ये रेग्युलेशन असणार आहेत. ही झाली पब्लिक कंपनी. कोऑपरेटिव्ह सोसायटीज. कोऑपरेटिव्ह सोसायटी मीन्स इट इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन ऑफ पीपल. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? व्हॉलेंटरी असोसिएशन असणार आहे पीपलचं. वेगवेगळे पीपल त्या ठिकाणी असोसिएशन एकत्र येणार आहेत व्हॉलेंटरीचे आणि त्यापासून कोऑपरेटिव्ह सोसायटी ही तयार होणार आहे. किंवा
बिझनेस टू अचीव अँड इकॉनॉमिक्स गोल्स विथ अ स्पेसिफिक पर्स्पेक्टिव्ह. त्याच्यामध्ये काय असणार आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे नेमकं काय असणार आहे ते, त्याच्यामध्ये व्हॉलेंटरी असोसिएशन असणार आहे. वेगवेगळ्या असोसिएशनचे लोक त्याच्यामध्ये येऊन वर्क करणार आहेत, वेगवेगळे पीपल त्याच्यामध्ये येऊन वर्क करणारे, किंवा बिझनेस अचीव द इकॉनॉमिक गोल, म्हणजे त्या बिझनेसचे जे काही इकॉनॉमिक्स गोल असतील, त्याचा जो काही उद्देश असेल, विथ सोशल पर्स्पेक्टिव्ह, किंवा काही अडचणी असतील तर त्याच्यावर त्या ठिकाणी विचार करणार आहेत, चर्चा करणार आहेत. कोणतं, इट इज अ व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पीपल और बिझनेस टू अचीव अ इकॉनॉमिक्स गोल विथ सोशल पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवणार आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी मीन्स दी आर द व्हॉलंटरी असोसिएशन. फर्स्ट काय असणार त्याच्यामध्ये, कुठले लोक असणार, द व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पीपल. आणि बिझनेस टू अचीव अँड इकॉनॉमिक्स गोल, जे काही बिझनेसचे रिलेटेड इकॉनॉमिक गोल असणार आहेत किंवा सोशल पर्स्पेक्टिव्ह असणार आहे, त्याच्याविषयी त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. त्याला म्हणायचं आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी. कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटी. फर्स्ट इज, त्याच्यामध्ये काय सांगितलं सुरुवातीचं, व्हॉलंटरी असोसिएशन, म्हणजे वेगवेगळे असोसिएशन, वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये काम करतायत, म्हणजे व्हॉलंटरी असोसिएशन. मिनिमम मेंबरशिप रिक्वायरमेंट इज 10 अँड नो मॅक्झिमम लिमिट. ह्याच्यामध्ये कमीत कमी 10 मेंबरशिप असली पाहिजे, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लिमिट नाही. रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह इज मस्ट, आणि ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं हे मस्ट असणार आहे, गरजेचं असणार आहे, अंडर द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. म्हणजे कशाच्या अंडर रजिस्ट्रेशन महत्त्वाचं असणार आहे, द कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट इज अ मस्ट. आणि आफ्टर द रजिस्ट्रेशन एन्जॉय फॉर द प्रिव्हिलेज ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ती जॉईंट स्टॉक कंपनी प्रिव्हिलेज करू शकता, जॉईन करू शकता, आणि त्या ठिकाणी वर्क करू शकता. मग कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय लक्षात ठेवायचे, फर्स्ट दे आर व्हॉलंटरी असोसिएशन, मिनिमम मेंबरशिप इज रिक्वायर 10 अँड मॅक्झिमम इज नॉट लिमिटेड, रजिस्ट्रेशन कोऑपरेटिव्ह इज मस्ट. त्याच्यामध्ये एक ॲक्ट असणार आहे, तो कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट इज मस्ट. आफ्टर रजिस्ट्रेशन एन्जॉय द प्रिव्हिलेज ऑफ द जॉईंट स्टॉक कंपनी. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये वर्क करू शकता. म्हणजे कोऑपरेटिव्ह कंपनी म्हटलं की काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, फर्स्ट द व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पीपल आणि अचीव द बिझनेस इकॉनॉमिक्स गोल. काय अचीव करायचे, बिझनेस इकॉनॉमिक्स गोल किंवा सोशल पर्स्पेक्टिव्ह. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये फर्स्ट काय, व्हॉलंटरी असोसिएशन, मिनिमम मेंबरशिप रिक्वायर 10, maximum not limit, registration cooperative must act on the cooperative society act is must, and this registration are also enjoy and create for the joint stock company. नेक्स्ट त्याचा आहे ॲडव्हान्टेज ऑफ कोऑपरेटिव्ह. फर्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे इझी फॉर्मेशन. काय इझी फॉर्मेशन, वेगवेगळ्या असोसिएशनचे लोक त्या ठिकाणी कोऑपरेट करणार म्हणून इझी फॉर्मेशन. लिमिटेड लॅबिलिटीज, त्या ठिकाणी लॅबिलिटीसुद्धा, म्हणजे लॅबिलिटी म्हणजे त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह असणार, खूप लोक वर्क करणार म्हणून लिमिटेड लॅबिलिटीज. स्टॅबिलिटी, त्या ठिकाणी बिझनेसची चांगली असणार आहे, ट्रोमॅटिक मॅनेजमेंट व्यवस्थित असणार आहे, आणि त्या ठिकाणी स्टेट असिस्टंट. म्हणजे ॲडव्हान्टेज काय, त्याचे फायदे काय ह्या कोऑपरेशनचे, तर इझिली तो त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे, तयार होणार आहे. लिमिटेड लॅबिलिटी असणार आहे त्या ठिकाणी, स्टॅबिलिटीसुद्धा त्या ठिकाणी बिझनेसची चांगली होणार आहे. त्यानंतर मॅनेजमेंट व्यवस्थित असणार आहे, त्यानंतर स्टेट असिस्ट असणार आहे. आणि डिसॲडव्हान्टेज काय असणार, पॉसिबिलिटी ऑफ द कोनिफेंट, म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काही कोनिफेंट होऊ शकत नाही, काही विचार होऊ शकत नाही, काही नियोजन होऊ शकत नाही, व्यवस्थितरित्या काम होऊ शकत नाही, का तर त्या ठिकाणी जास्त कोऑपरेशन असणारे, वेगवेगळे आयडियाज असणार आहेत. त्यानंतर लाँग डिसिजन मेकिंग प्रोसेस, डिसिजन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी लाँग प्रोसेस असणार आहे, कारण त्या ठिकाणी बऱ्याच जणांना विचारावं लागणार असणार आहे. त्यानंतर नॉट फॉर द कॅपिटल, त्या ठिकाणी कॅपिटल मोठं वर्क होऊ शकत नाही, कारण वेगवेगळे विचार असणार आहेत, वेगवेगळ्या लोकांचे त्या ठिकाणी विचार घ्यावं लागणार आहे, त्यामुळे नॉट ही फॉर द कॅपिटल. मग लक्षात काय ठेवणार कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, फर्स्ट दे आर द व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पीपल, बिझनेस अचीव द इकॉनॉमिक गोल अँड सोशल पर्स्पेक्टिव्ह. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिकमध्ये व्हॉलंटरी असोसिएशन असणार आहे, मिनिमम मेंबरशिप 10 असणार आहे, मॅक्झिमम लिमिट नसणार आहे, रजिस्ट्रेशन कोऑपरेटिव्ह मस्ट असणार आहे अंडर द रूल्स ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. आफ्टर द रजिस्ट्रेशन एन्जॉय फॉर प्रिव्हिलेज अँड द जॉईंट स्टॉक कंपनी. ॲडव्हान्टेज काय, इझी फॉर्मेशन, लिमिटेड लायबिलिटी, स्टॅबिलिटी, मॅनेजमेंट, स्टेट असिस्टेड. डिसॲडव्हान्टेजमध्ये प्रोसॅबिलिटी ऑफ द कोएफिशियंट, लॉंग डिसिजन मेकिंग प्रोसेस, त्यानंतर नो ऑन द कॅपिटल, हे डिसॲडव्हान्टेज असतात.